अखिल विश्वाला शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा मार्ग दाखवणारे करुणावंत, प्रज्ञाशील करुणा विश्वशांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती व महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भीमाई, रमाई, जिजाऊ, सावित्री, यशोधरा, फातिमा, संत तुकाराम, संत गाडगेबाबा आणि ज्या ज्या या महामानवांनी बहुजनासाठी समतेचं राज्य यावं, समतेचे विचार जिवंत राहावे यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्या सर्वच महामानवांना त्रिवार अभिवादन. मित्रांनो, आपण समतेच्या वाटेनं चाललेला आहोत. म्हणून समतेचे विचार, तथागताचे विचार, तुकाराम महाराजांचे विचार बहुजनाच्या कानापर्यंत पोहोचावे, तथागताची वाणी सर्वसामान्य माणसाच्या डोक्यापर्यंत पोहोचावी या उद्देशानं भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ हे त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन. आणि या त्रिरत्नातले जे तत्त्वज्ञान आहे ते सर्वसामान्यांना पोहोचावा या उद्देशानं आपण गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल या चॅनलवर आपले व्हिडिओ असतात. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण समर्पण घेत असतो रोजच्या नियमाप्रमाणे. तर आजही आपण समर्पण घेणार आहोत. त्यानंतर व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या, धम्मपद बुद्ध गो 14,194 समर्पण संपलेलं आहे. आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण वैदिक काळ अर्थात अंधकाळ आणि विद्वानाचे मत व वैदिक काळ यावर काल आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर काल मध्येच लाईन गेली आणि अर्धाच व्हिडिओ आपला तयार झाला. आपण क्षत्रियापर्यंत होतो. तर क्षत्रियाची उत्पत्ती शिवशंकर अर्थात महारुद्र महादेव याने वशिष्ठ ऋषी यांचे कुंडातून केली. कारण जगात फार पाप वाढलेले होते. हा काळ इसवी सन 813 नंतरचा होय. 813 नंतरचा होय. ब्राह्मण ही जात ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्मास आली. ब्रह्मदेवापासून ब्रह्मदेव म्हणजे 8वा मनू होय. 8वा मनू हा मार्तंड ऋषीचा मुलगा होय. 8वा मनू हा मार्तंड ऋषीचा मुलगा होय. मार्तंड ऋषी हाच वैवासक राजा हिरण्यकश्यपाचा बंधू 7वा मनू आणि सूर्य होय. यालाच पद्मनाभन असेही म्हणतात. ब्रह्मदेव हा प्रल्हाद
कश्यपाचा चुलत भाऊ होय. हिरण्यकश्यपाचा पुतण्या होय. ही घटना इसवी सन 813 नंतरची आहे. प्रथम क्षत्रिय व नंतर ब्राह्मण पैदा झालेत. प्रथम क्षत्रिय जन्म झाले, नंतर ब्राह्मण पैदा झाले. पण इसवी सन 813 अगोदरच्या इतिहासाचे ब्राह्मणीकरण झालेले आहे. आता वैदिक काळात वेदाच्या ऋचा ज्या लेखकांनी रचल्या त्यांनी शंकराला अर्थात रुद्राला आणि मनुला देव समजून रचलेले आहे आणि त्याचेच मार्गदर्शन घेतले. आता रामायणात बुद्धाचा संदर्भ आहे. वाल्मिकाने बुद्धाचा चोर म्हणून उल्लेख केलेला आहे. सीताला रावणाने अशोकवनात बौद्ध विहारात झोपडीत ठेवले होते. हे त्या रामायणामध्ये आपण ऐकत असतो. आता अयोध्या काय म्हणतात? अयोध्याचे पूर्व नाव साकेत असे होते. अयोध्याचे पूर्व नाव पहिलं नाव साकेत होतं. महाभारतात हुनांचा आणि मोहम्मद घोरीचा संदर्भ दिलेला आहे. नवनाथाचा उल्लेख महाभारतात आहे. नवनाथाचा प्रमुख गोरखनाथ आणि दक्षिणेकडील संत बसवेश्वर यांची भेट झालेली आहे. गीता. कृष्ण म्हणे अर्जुना यापूर्वी मी गीता कल्पारंभाला सांगितली, सूर्याला सांगितली, मनुला सांगितली. तीच गीता मी आज या कुरुक्षेत्रावर तुला सांगत आहे. सूर्य म्हणजे मार्तंड ऋषी मनु, ब्रह्मदेव आणि मनुची मुले, ब्रह्मदेव आणि मनुची मुले. ब्राह्मण. सारांश. असे हजारो संदर्भ किंवा पुरावे देता येते की वैदिक काळ हाच अंधकाळ आहे आणि हा वैदिक काळ इसवी सन 788 पासून सारांश. असे हजारो संदर्भ किंवा पुरावे देता येते की वैदिक काळ हाच अंधकाळ आहे आणि हा वैदिक काळ इसवी सन 788 पासून इसवी सन 1 जानेवारी 1818 पर्यंत होता. वैदिक काळ प्राचीन दाखविणे ही लबाडी आहे आणि वैदिक काळ हा प्राचीन जुना दाखवणे
म्हणजे म्हणजे दाखवणे ही लबाडी आहे. आता हुन हुन लोक हुन लोक हे सिथियन लोक होत असे प्रबोधनकार ठाकरे यांनी नोंदवलेले आहे. पण याचा पूर्व इतिहास पाहिल्यास हे चीनी होत. ग्रीक बौद्ध सम्राट मिलिंद याचे काळात म्हणजे ख्रिस्तपूर्व 185 पर्यंत याचा प्रवेश भारतात झालेला नव्हता. पण पूर्व इतिहास पाहिल्यास हे चीनी होत. ग्रीक बौद्ध सम्राट मिलिंद याचे काळात म्हणजे ख्रिस्त पूर्व 185 पर्यंत याचा प्रवेश भारतात झालेला नव्हता. पण बौद्ध सम्राट कनिष्क यांचे मागोमाग हुनांचा प्रवेश भारतात झाला. कारण बौद्ध सम्राट कनिष्काचे साम्राज्य भूमध्य सागरापासून चीनपर्यंत पसरलेले होते. त्यामुळे हुन लोक हे कुशांना मागोमाग भारतात आलेत आणि शक आणि कुशाण हे कमजोर झाल्यावर हुनांनी भारतात प्रवेश मिळविला. पण कुमारगुप्त हा चंद्रगुप्त द्वितीय अर्थात विक्रमादित्य यांचा मुलगा होय. इसवी सन 415 मध्ये सम्राट झाला. याचा मुलगा स्कंदगुप्त याने हुन सोबत भयंकर युद्ध केले. यात हुनांचा पराभव झाला. त्यावेळी क्रुद्धगुप्त युवराज होता. कुमारगुप्तानंतर इसवी सन 425 मध्ये स्कंदगुप्त भारताचा सम्राट झाला. पुन्हा हुनांनी साधारणतः इसवी सन 457 ते 458 पर्यंत मध्ये भारतावर आक्रमणे केली. परंतु यावेळी स्कंदगुप्त हा सम्राट होता. स्कंदगुप्ताने अतुल पराक्रम गाजवून हुनांना भारताबाहेर पिटाळून लावले. यासाठी स्कंदगुप्ताला खूप मेहनत करावी लागली. रात्र उघड्यावर काढाव्या लागल्या. या विजयप्रीत्यार्थ त्याने भिंतीवर जिल्हा गाजीपूर येथे एक स्तंभ उभारला. तसेच विक्रमादित्य अशी उपाधी लावली. वाचकांनी येथे एक गोष्ट लक्षात घ्यावी किंवा ऐकणाऱ्याने एक गोष्ट लक्षात घ्यावी की गायमारे याज्ञिक पुष्यमित्र शुंगाचे साम्राज्य नष्ट होऊन गुप्त साम्राज्य उदयास आले. त्यामुळे या
या शुंगाने आपल्या सर्व शक्तीसह कुमारगुप्त काळात गुप्त साम्राज्यावर हल्ला केला. यात गायमारे याज्ञिक शुंगांचा पराभव झाला आणि हुणांचाही पराभव झाला. याच काळात याज्ञिक, शुंग आणि हुणांची अभद्र युती झाली. याचे फलित म्हणजे इसवी सन 500च्या सुमारास तोरमानव 542 मध्ये मिहर कुलाचा उदय होय. हे हुणांचे सरदार होत. याज्ञिक व हुन एकत्र आले तरी त्यांना सत्ता प्राप्त करता आलेली नाही. हर्षवर्धन व हुनाच्या संकटातून गुप्त साम्राज्य कसे तरी वाचले आणि पण गुप्ताचे सरदार याला कारण झाले. यशोधर्मन हा एक मावळामधील गुप्तांचा सरदार होता. याने गुप्त साम्राज्याच्या कमजोरीचा चांगला फायदा घेतला व स्वतंत्र राजासारखा वागू लागला. पण याने इसवी सन 563 मध्ये हुणांचा राजा मिहर कुलांचा पराभव झाला. याच काळात कनौज येथे मौखरी वंशाने आपले स्वातंत्र्य जाहीर केले. याचा प्रमुख हरिवर्धन हा होय. पुढे याच यशात याच काळात कनौज येथे मौखरी वंशाने आपले स्वातंत्र्य जाहीर केले. याचा प्रमुख हरिवर्धन हा होय. पुढे याच वंशात ईशानवर्धन हा एक फार पराक्रमी निघाला. याने हुणांचा पराभव केला. हर्षवर्धन हा प्रभाकर वर्धनाचा मुलगा होय. हर्षवर्धनाने हुनाविरुद्ध आघाडी उघडली. हुनांना भारताबाहेर पिटाळून लावले. गायमाऱ्या याज्ञिकांना वठणीवर आणले आणि या संघर्षासाठी हर्षवर्धनाला 5 वर्ष अंगावरील चिलखत काढले नाही. हा हुनाचा शेवटचा पराभव आहे. ब्रह्मा विष्णू महेश देशद्रोही कृती. ब्रह्मा विष्णू महेश या तिघांची देशद्रोही कृती. शिवशंकराने हुणांना आधार दिला. त्यांना स्वर्गातील सैन्य म्हणतात. यालाच वशिष्ठाच्या कुंडातून शंकराने क्षत्रियांची उत्पत्ती केली असेही म्हणतात. याच हुणांच्या मदतीने ब्रह्मा विष्णू महेशने 10 कोटी शास्त्रज्ञ, विचारवंत, विद्वान व बौद्ध भिक्षूची कत्तल केली आणि भारतात द्वेषाचे बीज रोपण केले. अजून भारताचे तुकडे होतील हे ब्रह्मा विष्णू महेशाच्या
नीच कृत्याचे फलित होय. असा हा खुणांचा अल्प इतिहास आहे. हा इतिहास तपासून पहा. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथे थांबवू. सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. मित्रांनो, भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान सर्व समतेच्या विचाराच्या माणसाच्या कानावर जावं या हिशोबानं आम्ही गंभीर खंडार यूट्यूब चॅनल या चॅनलवर हे व्हिडिओ टाकत असतो. आपण सर्वांनी या व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं, कॉमेंट्स कराव्यात. जय भीम. पुन्हा भेटू उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.